नमस्कार, पीयू क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे महादेवाच्या भक्तीचा महिना आणि श्रावणी सोमवार म्हटलं की आपल्या महाराष्ट्रातील एक सुंदर परंपरा म्हणजे शिवमूठ. म्हणजे श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी महादेवाला वेगवेगळे धान्य अर्पण केले जाते. या शिवमूठ मागे श्रद्धा, अन्नाबद्दल कृतज्ञता आणि महादेवाच्या चरणी आपली भक्ती अर्पण करण्याचा सुंदर भाव आपला असतो. तर आज मी तुम्हाला चारही श्रावणी सोमवारची शिवमूठ आणि त्यासोबत केलेल्या सुंदर रांगोळ्या दाखवणार आहेत. तर पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवसाची शिवमूठ अर्पण करणार आहोत. तर चला सुरुवात करूया पहिल्या श्रावण सोमवारपासून. तर पहिला श्रावण सोमवार येणाऱ्या 17 तारखेला म्हणजेच नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार. तर या दिवशी आपण महादेवाला तांदूळाची शिवमूठ अर्पण करणार आहोत. तर तांदूळ हे अन्नधान्याचे प्रतीक आहे, त्यामुळे तांदूळ अर्पण करताना आपल्या घरात धनधान्याची कमतरता पडू नये, अन्नाचा आदर आणि कृतज्ञता मनात ठेवावी असा भाव ठेवता येतो. म्हणूनच आपण महादेवाला पहिल्या श्रावण सोमवारी शिवमूठ अर्पण करणार आहोत. तर महादेवाला शिवमूठ अर्पण करताना ओम नमः शिवाय म्हणत ही शिवमूठ अर्पण करायची आहे. आणि म्हणूनच आजच्या पहिल्या रांगोळीत मी तांदळाचा वापर करून महादेवाची सुंदर सजावट रांगोळी काढली आहे. आणि आपण महादेवाला पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळाची मूठ अर्पण करायची आहे. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महादेवाला तिळाची शिवमूठ अर्पण केली जाते. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये तिळाला विशेष महत्त्व आहे. तीळ हे पवित्रता, शुद्धी आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. आणि या दिवशी हातात तीळ घेऊन महादेवाचे स्मरण करायचं आहे आणि श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. तर तिळाची शिवमूठ अर्पण करताना मनातील नकारात्मक विचार दूर होऊन जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी अशी महादेवाच्या चरणी आपण सर्वांनी प्रार्थना करायची आहे. आणि या तिळाच्या शिवमुठीसोबतच ही सुंदर रांगोळी तयार केली आहे. तर ओम नमः शिवाय म्हणत भक्तिभावाने ही शिवमूठ महादेवाला अर्पण करायची आहे. तर अशाच समोर अजून 2 शिवमूठ आणि सुंदर रांगोळ्या, त्याचं महत्त्व आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. तिसरा श्रावणी सोमवार म्हणजेच मुगाची शिवमूठ. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी महादेवाला मुगाची शिवमूठ अर्पण करणार आहोत. तर मूग हे हिरव्या रंगाचे धान्य असल्यामुळे ते समृद्धी, प्रसन्नता आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी मूग हातात घेऊन महादेवाचे स्मरण करावे आणि श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करावे. आपल्या घरात सुख समाधान राहावे, सर्वांना आरोग्य लाभावे आणि महादेवाची कृपा सदैव राहावी अशी प्रार्थना करायची आहे. आणि मुगाच्या हिरव्या दाण्यांनी केलेली ही सुंदर रांगोळी महादेवाच्या चरणी अर्पण करताना एकच भावना मनात ठेवायची आहे, ओम नमः शिवाय. श्रद्धेने अर्पण केलेली एक मूठ सुद्धा महादेवाला प्रिय असते. श्रावणातील चौथा सोमवारी महादेवाला जवसाची शिवमूठ अर्पण करणार आहोत. तर जवस हे एक पवित्र धान्य मानले जाते. जवसाची शिवमूठ महादेवाला अर्पण करताना घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदावी अशी मनोभावी प्रार्थना केली जाते. जवस हातात घेऊन ओम नमः शिवाय म्हणत श्रद्धेने महादेवाला अर्पण करायचे आहे. आणि आजच्या रांगोळीत मी जवसाचा वापर करून शिवमूठ अतिशय सुंदर पद्धतीने सजवली आहे. त्यावर अशा प्रकारे आपण श्रावण सोमवारच्या 4 सुंदर रांगोळ्यांसोबत शिवमूठ अर्पण करण्याचं महत्त्व बघितलं आहे. तर प्रत्येक शिवमूठ म्हणजे आपल्या परंपरेची आठवण आणि महादेवाच्या चरणी अर्पण केलेली भक्ती. तर तुम्हाला या 4 रांगोळ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवीन नवीन भक्ती व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.